सो गाईज गुड मॉर्निंग. कसं काय आपला हर्षल घेऊन आलेला आहे नवीन ब्लॉग तुमच्यासाठी. आज रविवार आणि आम्ही निघतो आहे गौडीदेव वॉटरफॉलला. सो आता आमची कॅब बुक झालेली आहे आणि दुपारचे 12 वाजलेले आहे. मी रात्रभर काम केलं, परंतु मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे, कोणती तरी प्लेस तुम्हाला दाखवायची होती. म्हणून आता आम्ही भर उन्हामध्ये दुपारी 12 वाजता चाललेलो आहे गौडीदेव वॉटर पार्कला. सो स्टे ट्यून, भेटूया. सो गाईज आम्ही कॅब बुक केलेली होती, परंतु काय झालं ना, आम्हाला ऑटोने जावं लागलं. कॅबवाल्यांनी कॅब कॅन्सल केली आणि अशा प्रकारे आम्ही गाईज आता आम्ही निघालेलो आहे ऑटो करून गौडीदेव वॉटरफॉलला कोपरखेरणेवरून. सो आता आम्ही 150 रुपये ऑटोवाला काकाला देऊ आणि तिकडे जाऊ आणि तिकडे जाऊन तुम्हाला दाखवू तिकडे काय आहे म्हणून. गाईज आम्ही आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. तर गाईज आम्ही वरती चढत होतो आणि चढल्याबरोबर आम्ही रस्ता चुकलो आणि रस्ता चुकलो तर चुकलो, निवड आमची चुकीची झाली आणि आम्ही नंतर यूट्यूबवर चेक करून पुढे वाढलो. आम्ही आमची चढाई चढत आहोत आणि तुम्हाला फायनली आम्ही वॉटरफॉल दाखवू म्हणजे दाखवतो. गाईज प्लीज कम. तर गाईज आपण आलेलो आहे वॉटरफॉल. आपल्याला वॉटरफॉल दिसलेला आहे, बघू शकता तुम्ही. पाणी खूप मेहनत घेतल्यानंतर आम्ही इथे आलेलो आहे. गाईज एन्जॉय करा, हे पाणी मला दाखवण्यासाठी मी इथे आलेलो आहे. छान असं हे पाणी आहे गाईज. तर गाईज आम्हाला छोटा धबधबा दिसला आणि त्या छोट्या धबधब्याचे आम्ही आनंद घेत एकमेकाच्या अंगावर पाणी उडवत होतो आणि मी थोडं स्नान पण केलं तिथे. आणि अशा प्रकारे आम्ही मोजमस्ती केली आणि आमचे फ्लॅटमेट अंकित आणि किरण यांनी आमच्या अंगावर पाणी उधळले आणि आम्ही पुढे वाढलो आणि पुढे वाढता तर गाईज आम्ही छोट्या धबधब्याचे आनंद घेतला आणि मोठ्या धबधब्याकडे वळणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की आता मोठा धबधबा कसा असणार आहे. छोटा वॉटरफॉल बघितला, आता तुम्हाला मोठा वॉटरफॉल दाखवतो जर आम्हाला दिसला तर. गाईज धबधब्याचा आवाज येतो आहे, पक्ष्यांचा पण आवाज येतो आहे. आम्ही पृथ्वीवरून 3-3.5 किलोमीटर वरती आलेलो आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला धबधबा दाखवतो. या पायऱ्या बघा, हा निसर्गाचा नजारा बघा, अतिशय सुंदर. So guys, finally we are here. The धबधबा. तर सर्वांना बघू शकता, रात्री 4 वाजेपर्यंत वर्किंग केल्यावर सुद्धा दुपारी 12 वाजता भर उन्हामध्ये आम्ही आलेलो आहे या वॉटर पार्कला. बघू शकता, ऊन, वारा, पाऊस सगळं जायचे. आणि रेनबो निघताना आम्ही खूप सारा इथे एन्जॉय केला. माझ्या फ्लॅटमेट सोबत, किरण सोबत, प्रणय सोबत आणि अंकित सोबत आम्ही खूप इथे एन्जॉय केलेला आहे आणि खूप सुंदर असा हा नजारा होता. आणि काय सांगू तुम्हाला, हे सौंदर्याचे नजारे आणि ह्या खूप आकर्षक असा हा वॉटरफॉल होता. आणि एकमेव एक असं स्थळ आहे जे आमच्या घरापासून 30 मिनिटाच्या दुरीवर आहे आणि काही पब्लिक इथून आता घरी जाताना निघाली होती आणि तेवढ्यात आम्ही एकमेकांसोबत रेन डान्स वगैरे करत होतो आणि खूप मजा आली आम्हाला इथे. सो गाईज तुम्ही बघू शकता, आमचा आता खूप मज्जा करून झालेला आहे वॉटरफॉलमध्ये आणि आता आम्ही आपल्या फ्लॅटला परत जातो आहोत. तरी आपण माझ्यासोबत जुळून राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड फॉलो फॉर मोर. आपला हर्षल.